सो हे गाइस, गुड मॉर्निंग, वेलकम टू माय न्यू व्लॉग. तर बाई सकाळी सकाळी उठलेलो आहे मी आणि सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. भैया गुढीपाडवा आहे आणि आपल्या मराठी लोकांचा वर्षाचा पहिला दिवस म्हणून आपण हा साजरा करतो. मस्तपैकी आपणही गुढी उभारू आणि सहसा गुढीपाडवा हा आपण सण जो आहे हा छत्रपती शिवाजी महाराजांनी वरून आलो. तो जुना झेंडा होता तो काढला आणि मम्मीला दिला की तो पूजेच्या सामानात टाकून दे म्हणून. आणि हा आपला वरचा जो हे आहे फ्लॅग म्हणजेच आपला भगवा झेंडा तिला लावायला हा बांबू होता वरचा मी काढला. आता याला ओल्या कपड्याने पुसून घेतो. इकडं मस्त मी लोखंडाचा आहे, मजबूत आहे. तर बाई हा आपला काय झेंडा आहे मस्तपैकी भगवा कलरचा, पूर्ण प्लेन आहे. काही याच्यावर वेगळं काही साईन वाईन किंवा ओम गेम किंवा शिवाजी महाराजांचा कोणा काही नाही आहे लिहिलेला फोटो घेतो. पूर्ण प्लेन झेंडा घेतला मी. सॉरी भाई, तुम्हाला आता आहे की नाही आवाज येणार कारण की मागचं काम पण सुरू आहे ना, एकदम आवाज आहे. तर झाला आहे भाई, फक्त आता याल्यावर आहे की नाही आपण तिलक करू झेंड्यावर आणि मग मस्त वरबाईकी जाऊन लावतो मी याला. आता आपण 5 टिक्के आपल्या या बांबूला पण लावून देऊ. हे आपण इथे पण तिलक केलं, मम्मी इथे तिलक करते. तर मित्रांनो हे बघा, मी माळ्यावर येऊन झेंडा लावला. पण हे इथे मेला असं वायरमध्ये फिट केलेलं आहे. बघा किती मस्त दिसतं. आता हा मित्रांनो आपलं आता मी मंदिरातून आलेलो आहे आणि आता गुढी उभारायचा टाईम झालेला आहे. भाई मी बांबू शोधत होतो, बांबू तर काही भेटलाच नाही लहान. आता हे बघा, हा एकदम एवढा मोठा बांबू भेटला. आता याला तोडता पण येत नाही. तर आता आहे की मी खाली न बांधता माळ्यावर बांधतो, म्हणजे काही ना काही तरी हाईट थोडीशी कमी होणार नाही तर खूपच मोठी दिसणार आपली गुढी. तर तिला ठीक आहे, तुम्हाला दाखवतो कशी बांधतो मी. तर सर्वात पहिले आपण हा लोटा घेतला आहे, याला मस्तपैकी स्वस्तिक काढून घेतो. तर भाई आता हे बघा, याच्यात गोळणीम आहे, आपलं आंब्याची डाकोडी आहे. आणखीन हे काय माहीत काय मम्मीला डवणं आहे का हा काय माहीत. हे बघा भाई, हे पण आता त्यांनी दिलं. हे काय माहीत काय आहे तर कमेंट सेक्शनमध्ये सांगाल तुम्ही काय आहे हे. आणखीन हे असं आपल्याला करायचं आहे, ठीक आहे. तर मी बांधून घेतलं पहिले असं पूर्ण. हे आपलं मस्त असं लोटं जाणार आहे. आणि भाई ही गाठी आहे, ही पण आपल्याला याच्यात लावायची. ह्याच्यात नाही ना, मग लोटा सळकतो खाली पडते. इकडून पडला होता, काय नाही पडत. सुरक ना, कुठे आहे लोटा, कुठे आहे तू बसली कुठे लोटा बांधलेला अरे थांबणं बांधल्या ते ना. मम्मी ऐकतच नाही भाई. मी एक वर्षी असंच बांधलं होतं. आणखीन आपल्या गॅलरीतनं लोटा खाली पडला, ते तरी बरं कोणा डोक्यात नाही लागला. झेंड्याच्या बाजूला माळीवर मम्मी पूजा करत आहे, बघून या. चला भाई, मी पण आशीर्वाद घेतो. आणखीन भेटतोच तुम्हाला. हे बघा, इकडे आपले सूरज दादा आणि इकडे आपली गुढी उभारली आहे. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असणार तर प्लीज आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. भाई आपले सबस्क्रायबर काहीच वाढत नाही आहे, तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जो पण बघत येतो त्यांना. आणखीन चला तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.